स्वामी 11 कृपया सामना लवकर सुरू करावा. स्वामी 11 फिल्डिंग लावून लवकर सामना सुरू करावा. साईराम पारिजात काय काय साईराम पारिजात चालू होते. हा ती मगाशी झाली. अरे तू पेन घेऊन गेला तिथे इथे ते मगाशी कोण जिंकलं ब्राह्मण देवाने हे अबे केलं का प्लस अबे ब्राह्मण देवचं +1 केलं काय ब्राह्मण देवची इथे +1 नाही ना केलं. नाही ठेव इकडे ठेव अमोलला द्यायचं काय आलं. साईराम आहे ना टॉस तर करून घेऊया. टॉस झाला ना. नाही आपला पुढे झाला टॉस नाही झाला. निखिलचा आणि त्यांचा नाही बोलत आहे. अरे याच्या नंतरच्या मॅचचा झाला टॉस. अरे ग्रेटर हाऊस विजय नाही झाला काय. हा झालं नाही अंतिम विजेता आणि अंतिम उपविजेता दोन्ही खाली बघ अंतिम उपविजेता. सामना नंबर 45 साठी ग्रेटास हाऊस आणि जय श्रीराम विजयचंद्र कॅप्टन्सनी स्टेज जवळ यावे. कश्यप अरे सॉरी तू हे आहे ना आता मालूमला देवा मला हॅलो. पारिजात 11 वर्सेस साईराम सुरू असलेला सामना क्रमांक 44. 2 गडी बाद 12 धावा झालेल्या आहेत. 12 काय हा करतो मध्ये मध्ये झाली नाही इनिंग. टॉस जिंकून बॉलिंग घेतली. आता खेळा बेंचवर शेवटच्या मॅच 2-3 दुसरी बेल्स कुठे एकत्र ठेव कुणाला एकत्र ठेव दे. बरोबर आता 7 वाले 3 आहेत. ए आपण किती मॅच 3 हरलो ना. ग्रेटस 1 2 3 4 या ठिकाणी 8 पैकी सामना क्रमांक 44 पारिजात 11 वर्सेस साईराम. पारिजात 11 संघाने 3 षटकात
16 धावा केलेल्या आहेत. 17 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे साईराम इलेव्हन संघासमोर. 12 चेंडू 17 धावा. सुरू असलेला सामना पारिजात इलेव्हन वर्सेस साईराम. पारिजात इलेव्हन संघाने 3 षटकात 16 धावा केलेल्या आहेत. साईराम इलेव्हन संघाला 12 चेंडू त्यांनी काय 17 विजयी धावा करायच्या आहेत. हॅलो. 45वा सामना ग्रेटास हाऊस वर्सेस जयश्रीराम विजयचंद्र यांचा टॉस झालेला आहे आणि विजयचंद्र यांनी बॉलिंग घेतलेली आहे. लास्ट विजयचंद्राने आपली बॉलिंग घेतली होती. ही 44वी आहे. टाइम काय आले? टाइम काय? 9 पर्यंत आटपला ना, काय टाइमपास करू नका आता जास्ती त्यांनी. 9 पर्यंत आटपला तर 10 10:30 पर्यंत आटपेल फायनल. हा झाली ना, जिंकले ते ऍड केलं ना मी. ऐक ना, टोटल मोज एकदा अभ्या ते सगळे किती झालेत. 43 झालेत का? 43 झालेत का? मग ते नुसते नंबर म्हणून एक 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 3 तुझ्या पुढे ते. तोच ओरडला वाटतं. कंटाळा दिला म्हणते. टीमला कंटाळा दिला. 1 टू गो. झाले पाहिजे 43. साईराम इलेव्हन संघाच्या सेकंड लास्ट आणि 3 चेंडूत 5 धावा झालेल्या आहेत बिनबाद. सेकंड लास्ट आहे 43 ना. हा बरोबर आहे. बरोबर बरोबर. हा? हा. ते नाही पण आता त्याच्यात कळते काय कोण आहेत. 6 7 या 2 मॅच वरून आणि साईराम इलेव्हन संघाच्या पहिल्या षटकाअखेर बिनबाद 7 धावा झालेल्या आहेत. ही काही करून जिंकायची 3 आहे. 7-2 आहे. 7-2 आहे. तुमचे किती जिंकले? 7. हे दोघे गेले वाले कोण कोण आहे? विजयचंद्र, तुम्ही पण 7. पहिले 3 आहे रे. जिंकायचंच आहे. ते तर 1 नंबरला हे 2-7 अजून कोण आहे? तुम्हीच ना. हे 2 नंबर राहतील. 6 3 आणि 4 साठी हे होणार. म्हणजे आम्ही हरवलं तर 2 3 4 साठी हे होणार. एकच हरले. आम्ही हरवलं तर 2 हरले. काय ठरवलं असेल. झालं ना मग. 2 षटकाअखेर साईराम इलेव्हन संघाच्या 12 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 12 धावा. शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूत 5 धावांची गरज आहे. ऑलमोस्ट करून ऑलमोस्ट जाशील. 4 चेंडूत 5 धावा. या ठिकाणी साईराम इलेव्हन संघाचा विजय झालेला आहे. या ठिकाणी संपन्न झालेला सामना पारिजात इलेव्हन वर्सेस साईराम. पारिजात इलेव्हन संघाने 3 षटकात 17 धावांचं आव्हान ठेवलं होतं. साईराम इलेव्हन संघाने